मित्रांनो नमस्कार. आज गुरसाळे इथं भव्य दिव्य ओपनचं मैदान होतं आणि यामध्ये एक सुंदर अशी गाडी पळाली आणि सुट्टा निकाल घेऊन फायनल साठी प्राप्त झाले. शिरसवडीकरांची रायफल आणि त्यासोबत पळाले द्वारलेकरांचा हरण्या. तर बघू आपण आज कसं काय नियोजन आलं. दादा नमस्कार. नमस्ते. काय नाव आपलं? विकास गाडगे. काय सांगताल आज किती नियोजन कसं झालं? नियोजन अगोदरच झालं होतं. अगोदरच झालं. पहिल्यांदा जोडी पळाली का? आज चौथ्यांदा गाडी पळाली, पण चौथ्यांदा बी गुलालात पात्र झाली. म्हणजे चारही टाइम पळाली तेव्हा गुलालात राहिली. नरमादी करून गाडी पळते काय अडचणच नाही, गाडीच पळते ती एक नंबर मध्ये. गाडीच पळते कुठला पण खांदा कुठं येऊ काय अडचण नाही. काय बाहेरून आतून सगळी तो कडन पळतो ह्यो कडन पळतो ना, तसं काय विषय नाही. आज कितव्या गटात पळाली? आज 14व्या गटात पळाली. 14व्या गटात. तास क्रमांक? तिसऱ्या सीमी. 14व्या गटात 3 नंबर तास आणि तिसऱ्या सीमी 2 नंबर तास. ड्रायव्हर कोण होता आज? बारीक ड्रायव्हर आमचा शिरसोडीचा. म्हणजे फिक्स ड्रायव्हर आहे? लग्न ठरले त्यांचं? हो हो. तरी पण येतात म्हणायचं. याला काय आता बैलच त्याचा आहे. बैल त्यांचा आहे का? काय सांगताल आज कसं काय पळाली गाडी? गाडी छान पळाली. छान पळाली. ती गाडी पळतीच, काय अडचणीचा विषय नाही. हरण्याबाबत काय सांगताल? हरण्या म्हणजे काय, हरण्याच आहे तो. 722 हरण्या, मुंबईचा किंग आहे तो. मुंबईचा किंग आहे. बिनजोडचा पण किंग बिनजोडचा बादशाह आहे. आणि आपली रायफल पण तशीच आहे. हा, रायफल बी तशी. ह्याच्या अगोदर कुठं कुठं पळाली? 4 मैदान गाजवली ती. 4 मैदान गाजवली. आता माग आजारी होती का? आजारी होता, जरा महिनाभर रेस्टला ठेवला होता. महिनाभर रेस्टला ठेवला आणि त्यानंतर आज पहिल्यांदाच मैदानात काढला आणि त्यांनी उत्तर दिलं म्हणे सगळ्यांना. उत्तराला काय, बैल पळतोच तो, बैलाच काय विषय. दोन्ही खांदी महाराष्ट्रात एकमेव बैल आहे दोन्ही खांदी समान गतीने पळणारा, फिट पळणारा असं रायफल. काय सांगताल पायऱ्या वेगळ्याबाबत कसं काय नियोजन? काय पायऱ्याला अडचण आपल्याला येत नाही, कधीच येत नाही, अजिबात कधीच येत नाही. कारण का आता भरपूर असं विषय की टॉपचे नंदी पळतात. 2-3 मैदान मार खाल्ला की पायऱ्याला मैदान मार खाल्ला तरी 5व्या मैदानात 1 नंबर करणारा फोन येतोच आपल्याला, बाबा आपल्याला पळायचंय. असं रायफलचं नाव पण तसं आहे मोठं. इथल्या मैदानाबद्दल काय सांगतात? आयोजन मैदान 1 नंबर आहे आणि ही फाटी बैलाला लके जो ज्या वेळेला बैल इथं आणलाय त्या वेळेला बैलाने 1-2 नंबर केलेली. 1-2 नंबर केलेला. मागच्या वेळेस कोणाबरोबर पळालेला? मागच्या वेळेला हीच गाडी हीच पळालेली. हीच पळालेली. 2 नंबर झाला होता. 2 नंबर झालेला. आणि मग आज परत तीच गाडी ट्राय करायला ना, गाडीच पळती ना आमची. गाडीच पळते. जरा कसं 4-5 मैदान फोडून आणतो, परत एक जागी घालतो गाडी असं. परत एक जागा. कारण का आता काय पैर एकत्र राहत नाही, बऱ्यापैकी जुनं राहायचे पण आता राहत नाही. पण तुम्ही परत एकदा तेच पैर जुळून आणताय आणि गाडी पळवताय. त्याचं उत्तर पण देते गाडी आणि सुंदर पळते. काय सांगता आता पेडगावचं पुढलं मैदानाला हिंद केसरी? पेडगावचं मैदानाला आहे नियोजन करायचं, कारण एकच पावती टाकायची आहे. हा, एक त्या निर्णयाबद्दल काय सांगताल? एक पावती माझ्या तरी मतानं इथून पुढे सगळी मैदान अशीच व्हावी, कारण सगळ्याला चान्स भेटेल. सगळ्याला चान्स भेटेल. गरिबांची बैल वर येतील, उजेडात येतील आणि ज्याचा खरा कडेनं पळतोय तो कळून दिसेल सगळ्यांना कळेल. म्हणजे कडेला चिठ्ठी आली तरी बदलता येत नाही, त्याच नाव पळायचं म्हणजे विशेष येत नाही. काय बाकीचे निर्णय पण भरपूर केलेत पेडगावच्या मैदानात, त्यावर काय सांगतात? तशीच मैदान व्हायला पाहिजे, ती काळाचीच गरज आहे तशी. म्हणजे त्यावेळेस सगळ्यांनाच प्राधान्य भेटेल किंवा सगळ्यांना चाल पुढे भेटेल. लहान बैल वर येतील चांगली, बऱ्यापैकी वर येतील. मग पेडगावच्या मैदानात आपल्याला रायफलचं कुणासोबत दिसत नाही नियोजन करायचं? आता का संध्याकाळी बसायचं, करायचं नियोजन. आम्ही सुट्टी मेकर, आम्ही आणि ड्रायव्हर, आमच्या सगळ्याच मुलगा आहे, आमचा भाव आहे फौजी, सगळ्याचं नियोजन करून मग पायरा करतो आम्ही. म्हणजे आता म्हणतात की रंगीत तालीम आहे आजचं मैदान. रंगीत तालीम. काय सांगतात? हो बरोबर आहे, रंगीत तालीम आहे. म्हणजे इथून पुढे पैर सगळ्यांना होतील का? आजच पैर होणार सगळ्या बैलांचं पेडगाव. म्हणजे आज जशा गाड्या पाळतील तसं पैर होतील. एवढी सहकार्य घेऊन येताल तुम्ही, कसं काय एवढ्या सहकार्यांचं प्रेम? कसंही प्रेमच तेवढा आहे बैलावर सगळ्यांचं, त्यामुळे काय सगळी येते ती लोक सगळे. दाजी इथं, हा, ही दाजीचा मुलगा आहे. आर्मीत आहेत का? हा, नाही आर्मीत नाही, इथंच आहे. कुकडवाडवर आलेली, म्हणजे 4-5 जण आहेत, एका गाडीवर आले. एवढे लांबून आले? हा, तीच की. म्हणजे बाहेर कोण कारव्यात ना आलंय, कोण येरावळ्यात ना आलंय, रायफल कोण आंबूड मधनं आलंय, कोण एक जण ह्याच्यात ना आलंय, आपलं गाव पिंगळी. म्हणजे एवढे लांबून लांबून येते ते. म्हणजे एवढं नंदीवर प्रेम आहे म्हणायचं. मग आजचं तुम्हाला काय वाटतंय? आज काय होईल? आज काय 1 नंबर. काय अपेक्षा आहे तुम्हाला? 1 नंबर करणार. 1 नंबर का? सांगून 1 नंबर करणार? 1 नंबर करणार. मग याचं श्रेय कोणाला देताल आजच्या विजयाचं? आजच्या विजय श्रेय काय आमची सगळी टीम, सगळ्या पूर्ण टीमला देतात. काय सांगताल बाकीचे भरपूर मोठमोठ नंदी असतात, थोडं बॅकलॉगला पडल्यावर त्यांना पैर भेटत नाही, काय कारण? कसं असतं, बैल शेवटी क्वालिटी आहे बैलाची, त्यामुळे आपल्याला पैराची कधीच अडचण येत नाही. नाहीतरी पण आपल्या सांगता पण 2-3 जर मैदान कमी पडाला तर तिसऱ्या मैदानाला थोडासा पैरेल प्रॉब्लेम येतो, वायदे वगैरे मागितले जाते. ऐका की, ज्याच्या त्याच्या राहणीमानी, ज्याच्या त्याच्या वागण्यावर फरक पडतो.
बैलगाडा क्षेत्रात शब्दाला महत्व आहे का? शब्दाला महत्व आहे आणि वेळ जाणली पाहिजे बाबा. त्या माणसानं आपल्याला ह्या वेळेला बैल दिला होता, आपण बी त्या वेळेला त्याच्या कमी काळात त्याला बैल दिला पाहिजे. आपण लय पळतोय म्हणून त्याचा कमी पळतोय म्हणून तिथं तुलना करायची नाही. त्यावेळेला त्याला धरायचाच उचलून, कारण त्यानं आपली कुठेतरी नड काढलेली असते. ज्यावेळी आपल्याला पडत्या काळात साथ दिले त्यावेळेस आपल्या चांगल्या काळात त्यांना साथ द्यायची. आज काय वाटतं किती तासात पळणार आहे 5 फायनलला? तास आले फायनलला. किती तास? 5. 5 तास. म्हणजे सुंदर पळेल आज. चला शुभेच्छा तुम्हाला फायनल धन्यवाद साठी. धन्यवाद.